हाय हॅलो, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि काल तुम्ही बघितलंच, आम्ही खाली गेलेलो गार्डनमध्ये, मी आणि दादा. ती काय आली नाही, तिला काम होतं. तर आज दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, थोडं लेटच उठलो, कारण इथे त्यांचं काय वर्क फ्रॉम होमच आहे, पण ती आज ऑफिसला गेली आहे. तर आम्ही जेवलो वगैरे, दादा आणि मी, आम्ही दोघेच घरी आहोत. आता दादा दाखवते, दादा इथे काम करतोय. तो इथे काम करते, त्याचं काम चालू आहे. आम्ही दोघं पण जेवलो आहे. तर ती पण जेवण म्हणजे नाश्ता वगैरे, चपाती भाजी असंच खाऊन गेली आहे ती. तिच्याकडे मावशीबाई येते जेवण बनवायला. तर ती जेवण सकाळी चपाती आणि चण्याची भाजी वगैरे असं बनवून गेले. आम्ही तिघांनी पण खाल्लं, ती पण खाऊन गेली. तर मी आता बसले होते, कारण बसून बसून पण कंटाळा येतो. तर मी विचार केला की जरा थोडीशी काय साफसफाई असेल तर करावी. कसं तिच्या कामामुळे तिला काय साफसफाई करायला भेटत नाही तिला, कारण तिचं 10-10 वाजेपर्यंत काम चालू असतं रात्रीचं. तर मी आले तर आता एक्स्ट्रा काहीतरी काय काम काढावं असं मी विचार केलाय. किचनचे पण ते ओव्हन वगैरे आहे, फ्रीज वगैरे आहे, ते असं वरच्यावर साफ करते. काय डीपली नाही, कारण ती मला ना हे सगळं करू देत नाही. तर ती नाही आहे, ती ऑफिसला गेली. तर म्हटलं थोडंफार साफसफाई करावी. हे डबे वगैरे घाण झाले होते, ह्याच्यावरती असं धूळ वगैरे, कारण इथे बाजूला ना ह्याचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे धूळ जास्त प्रमाणात येते. त्यामुळे साफ केलं तर ते परत येत राहते. तर हे डबे वगैरे, हे बघा मसाल्याचे डबे मी काढलेत, मसाल्याचा डब्बा हे की साफ केलाय मी. तो आता सुकल्यावर ते परत मसाल्याचे त्या वाट्या ठेवेन मी त्याच्यामध्ये. हे खालचे असे तिन्ही ह्या प्रकारे मी असे फुल, हे पॅन्ट्रीचं तिन्ही सेक्शन आहे, तिथे फुल मी असं साफ केलंय. हे जेवणाची भांडी घासलेत. आता दादा आहे, मध्ये आलेला दादा, काय करतेस बघायला. तर ओरडायला लागला, कशाला हे सगळं काढून बसलेस वगैरे. तर म्हटलं असू दे, बसून काय करते, मला पण कंटाळा यायला लागला, कारण कामाची सवय असते ना, आणि ते आपल्याला जमत नाही सारखं. आता 2 दिवस झाले मी आले, तर मी बसूनच आहे. मी अजिबात आरामशीर उठते, सकाळी आरामशीर आंघोळ वगैरे सगळं माझा एकदम लेट चाललंय. तिकडे कसं रवी ऑफिसला जातात, ते ऑफिसला जातात, त्यामुळे मला टाइम टू टाइम सगळं करायला लागतं. त्यांचा डब्बा असतो आणि त्यामुळे सगळं वेळेवर, म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सगळं पळायला लागतं. त्यांची गाडी असते, ट्रेन ती पकडायला लागते त्यांना. त्यांचं तिकडे ऑफिसमध्ये लॉगिंग असतं, म्हणून वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून तिथे खूप घाई असते. तर मी आता इथे आले, तर दादाच्या इथे मी आता निबंध करते. त्यांनी आराम करायसाठीच मला इकडे बोलवलं, कारण माझी सवय जरा आहे दगदग करण्याची, स्वच्छता करण्याची. म्हणजे कुठे असं असेल ना घाण, तर मला बसवत नाही. आता मी कालपासून आले, ते बघितले डबे बिबे, तिला मी सांगितलं नाही करते म्हणून, कारण तिने मला करूच दिलं नसतं. आता हा ओव्हन मी साफ करायचं, म्हणजे वरून असतो. दादा बोलला काय आतून वगैरे करू नको, मी सगळं 4-5 दिवस झालं पूर्ण केलेलं आहे. तर मी हे वरून साफ करायचं हे करते, साफ करते. आणि फ्रीज जरा वरूनच साफ करणार आहे. आतून तर तिने केलेलं आहे, पण हे वरून जरा धूळ वगैरे लागली, हा पसारा जरा आहे, थोडं घाण झालं, ते बघत असेल. ते मावशीबाई येतात ना, ते कसं हातबीत लागतोच ना, आता ते जेवण बनवताना. ते आता मी थोडीशी बसले, कारण मला ताण लागली. तर दादानी मला लिची ज्यूस दिलाय प्यायला, तो पिते, कारण भरपूर ऊन आहे. आणि ते त्यांची गॅलरी आहे ना हॉलमध्ये, अशी दाखवते तुम्हाला. हे बघा, दिसते का, ही अशी हॉलमध्ये गॅलरी आहे आणि तिथे ऊन आहे भरपूर. तर ते असं उन्हाचं असं हे येतं, म्हणजे गरम हवा अशी यायला सुरुवात झाली. आता गरमी जशी वाढते ना, तसं गरम व्हायला लागलेलं आहे. आणि राहिलेलं आता जास्त काही काम नाही आहे, फक्त फ्रीजचंच काम आहे. ते झालं की ओटा वगैरे साफ करून मी झालं, माझं तेवढंच काम आहे. मग आराम करते. तो सारखा येऊन मला बोलतो, बास्कर आता बास्कर म्हणून. तर जरा थंड म्हटलं प्यावंसं वाटलं, म्हणून प्यायला घेतलंय. नंतर पुढची कामं आवरून तुम्हाला दाखवते.
तर बघा माझी साफसफाई सगळी झालेली आहे. हा फ्रीज सगळं वरचं वगैरे स्वच्छ केलं. फ्रीज वरून सगळं साफ केला. ही पॅन्ट्री सगळी वरून साफ केली. किचन बघा, किचन हे आता ह्याच्यावरचं हे बास्केट धुतलंय, ते सुकायला ठेवले. आता ते सुकल्यानंतर स्वच्छ करून कोरडं करून मग हे सगळं सामान त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे. आणि मग बघा किचन सगळं स्वच्छ केलं, सगळं सिंक वगैरे सगळंच क्लीन केलं. झालं माझं काम. तर अशा प्रकारे माझी सगळी साफसफाई झाली आहे. संध्याकाळ झाली. आता मी थोडा आराम केला, थोडंसं बसले वगैरे. आणि आता थोडीशी भूक लागल्यासारखं झालंय. मी चहा करते, दादाला विचारते त्याला पाहिजे की चहा पाहिजे का म्हणून. थोडंसं काहीतरी खाते चहा बरोबर. आणि मग मी खाली जाणार आहे गार्डनमध्ये. मग गार्डनमध्ये जाऊन आल्या मग गार्डनमध्ये तोपर्यंत रश्मी पण येईल ऑफिसमधून. मग नंतर आम्ही टी व्ही वगैरे तिघंजणं टी व्ही वगैरे बघतो. मास्टर शेफ बघतो हल्ली आम्ही. आणि गावी गेल्यामुळे मास्टर शेफ आम्हाला बघायला भेटलं नव्हतं, ते मिस झालेले. ते एपिसोड आम्ही आता बघतोय. आणि ते झालं की मग ते बघत बघत जेवतो वगैरे आम्ही. आणि जेवल्यानंतर मग रात्री 11-12 तरी वाजतात आम्हाला झोपायला. मग आम्ही झोपून जातो. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ, थोडी साफसफाई केली, त्याचा व्हिडिओ मी केलाय. तुम्ही बघा तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ. गावी येता होतं तर तेच व्हिडिओ मी डेली आम्ही काय काय करत होतो ते तुम्हाला दाखवले. आता हा व्हिडिओ पण मी इकडे आल्यानंतर म्हटलं बघ करावा एखादा व्हिडिओ, पूर्ण दिवसभर काय करते वगैरे. तर मी आज हे काम काढलं. मला काही एवढं काम नसतं, मी आपली इकडे आरामासाठीच आले. आणि मग आता हा व्हिडिओ, आज सगळं साफसफाई झाली, सगळं केलं. आजचा दिवस हा असा गेला माझा. मला काही जास्त सवय नाही आहे अशी व्हिडिओ बनवायची, तरी मी बनवले, प्रयत्न करते. दादाने मला शिकवलं की तू स्वतः तुझ्या हातात मोबाईल घेऊन तू स्वतः कर, तुला कसं जमते. कारण कसं हे ऑफिसला जातात, दादा आणि रश्मिता इकडे पुण्याला असतात, त्यामुळे मी एकटीच घरात असते, मला करायला भेटत नाही. मग त्यांची वाट बघत शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मी व्हिडिओ बनवते. तर त्या व्हिडिओ झालाय, काय झालंय ते तुम्ही सांगा. आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल. आता मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.